मागील भागामध्ये आपण बघितलं, ताई प्लीज, जे घडलं त्यामुळे चिडलेले असतील ते. तुम्ही जाल तर अजून चिडतील. तो कितीही चिडू देत. त्याला जाग्यावर कसं आणायचं माहिती आहे मला. तुझ्यासोबत असा वागलाच कसा? जाब तर विचारणारच मी. पूर्वी आता हट्टाला येत म्हणाली. पुढे, ताई प्लीज ना, आता नको. उद्या सकाळी बोला हवं तर. अंजू काकुळतीने म्हणाली. अगं पण, पूर्वी, प्लीज प्लीज, अंजू बारीक चेहरा करत म्हणाली. ठीक आहे, तू बोललीस म्हणून. नाहीतर त्याची चांगलीच उतरवली असती मी. उद्या सकाळी तो आहे आणि मी. तू जास्त विचार करू नकोस. फ्रेश हो आणि हे दूध घेऊन झोप. पूर्वी अंजूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. अंजू हसून हो म्हणाली. पूर्वी व समीर मग तिला गुड नाईट करून गेले. अंजूने मोबाईल बघितला तर रुद्रांशाचा परत काही मेसेज आलेला नव्हता. अंजू आता बेडवर पडून स्वतःशीच म्हणाली, असं कोण करतं? किती ओरडले माझ्यावर. एकच मेसेज केला. परत मेसेज पण नाही करावासा वाटला यांना. इथे माझी झोप उडवून चांगले झोपले असतील. उद्या कितीही प्रयत्न केला तरी मी त्यांना माफ करणार नाही. तिने कूस बदलली. पण मध्येच ती अचानक उठून बसली. यांचं काही सांगता येत नाही. मध्यरात्री पण येऊ शकतात. पण मी येऊन देईल तर ना? अंजू मग उठली आणि तिने रूमचा दरवाजा लॉक केला. ती पुन्हा बेडवर येऊन झोपली. बराच वेळ गेल्यानंतर तिला झोप लागून गेली. मध्येच ती दचकून जागी झाली. तिने टाईम बघितला तर 12 वाजून गेलेले होते. वॉशरूमला जायचं म्हणून ती उठून उतरणार तेच तिला तिच्या बाजूला कोणीतरी बसलेलं दिसलं. ती घाबरून ओरडणार तेच ती व्यक्ती तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली. अगं मी आहे, ओरडू नकोस. तुम्ही? तिने हात बाजूला करत विचारलं. तिने टेबल लॅम्प लावला. रुद्रांशने त्याचा बुरखा काढून बाजूला ठेवला. ही काय पद्धत झाली कुणाच्या रूममध्ये यायची? तिने थोडंसं चिडून विचारलं. कुणाच्या? मी माझ्या मिसेस फ्युचर टू बीच्या रूममध्ये आहे, तो हसत म्हणाला. तीही आता कुस्तीत हसून म्हणाली, मी आणि मिसेस फ्युचर टू बी? तुमचं तर लग्न झाले ना? तिच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला प्रेम पण दिसलं ना? मग तिच्याकडेच जा. इथे येऊन तिच्यावर का अन्याय करताय? आणि तसंही असं रात्री अपरात्री कुणा मुलीच्या रूममध्ये जायचं नसतं एवढं पण माहीत नाही का तुम्हाला? तिचा तो राग बघून रुद्रांश तर लट्टूच झाला तिच्यावर. तो तिला शांत करत म्हणाला, अगं हो हो, किती चिडतेस? मी असंच बोललो होतो ते. असंच? तिने कपाळावर आठी पाडत विचारलं. हो, तिचं सोड. आपलं लग्न झाल्यावर सगळ्या रात्री तू माझ्यासोबत असणारेस हे विसरू नकोस. रुद्रांश एक डोळा मिचकावत म्हणाला. त्याचे मिश्किल हावभाव बघून अंजू थोडीशी लाजली. पण लगेच कंट्रोल करत म्हणाली, तुम्ही का आलात पण? मला बोलायचं नाही आहे तुमच्यासोबत. ठीक आहे, तू झोप मग. तो खांदे उडवत म्हणाला. आणि तुम्ही? अंजू. मी माझं काम करतो. रुद्रांश. कोणतं? अंजू. तुला बघण्याचं. झोपेत इतकी क्यूट दिसतेस ना तू, असं वाटतं. तो पुढे झुकत म्हणाला तशी ती पटकन मागे सरकली आणि त्याच्याकडे थोडंसं घाबरून बघू लागली. घाबरू नकोस, खाणार नाही आहे मी तुला. तो नाराज होऊन मागे सरळ बसत म्हणाला. तुम्ही जा प्लीज, तुमच्या त्या सलोनीकडे. ती तोंड वाकडं करत म्हणाली. माझी सलोनी? त्याने भुवया उंचावत विचारलं. हेच म्हणाला होतात ना तुम्ही? तिने त्याच्यावर नजर रोखत विचारलं. नाही, मी असं नव्हतं बोललो. तो आठवल्यासारखं करत म्हणाला. पण हेच बोलायचं होतं ना, मग जा आता तुम्ही. ती त्याला ढकलत म्हणाली. नाही जाणार. तो हाताची घडी घालत म्हणाला. ओके, मी जाते मग. असं बोलून अंजू बेडवरून उठणार तेच त्याने तिला हाताला धरून ओढलं. ती त्याच्यावर आदळली. तिने गडबडून वर पाहिलं तशी दोघांचीही नजरानजर झाली. ती क्षणभर हरवली त्याच्या पाणीदार डोळ्यांत. पण लगेच भानावर येत ती बाजूला होणार तेच रुद्रांशने तिला कमरेला धरूनच जवळ घेतलं. काय चाललंय तुमचं? तिने थोडंसं गोंधळून विचारलं. त्याच्या अशा पकडल्याने उगीच अंगावर शहारा येत होता. अजून तर काहीच केलं नाहीये आणि तू चान्स पण देत नाहीयेस. तो गालामध्ये खट्याळ हसत म्हणाला. अंजूला आता काय बोलावं ते सुचेना. गाल सरसर लाल होऊन गेले तिचे. तिने लाजून बाजूला बघितलं. त्याने नजर भरून तिचा तो गोरामोरा चेहरा बघून घेतला आणि त्याची मिठी सैल केली. ती पटकन मागे सरून बेडवर बसली. बसता बसता तिची नजर दरवाजाकडे गेली. तशी ती त्याच्याकडे वळून म्हणाली, एक मिनिट, मी दरवाजा आतून लॉक केला होता. मग तुम्ही? हे माझं घर आहे मॅडम, आणि माझ्या घरामधलं एकही लॉक असं नाही आहे
जे मी ओपन करू शकत नाही. तो जरा जास्तच भावखात म्हणाला. तिने कपाळावर हात मारून घेतला आणि हलकंसं हसत म्हणाली, विसरलेच होते मी. द ग्रेट IPS ऑफिसर आहात ना तुम्ही, ज्यांना एखाद्या मुलीसोबत कसं वागावं याची पण अक्कल नाही. शेवटचं वाक्य तोंड पाडतच म्हणाली होती ती. काय? मला अक्कल नाही? त्याने भुवया उंचावत विचारलं. ती त्याच्या नजरेत बघत म्हणाली, हो. बघ, विचार करून बोल हां, पस्तावशील नंतर. पियाने पण त्यांच्या तो हातावर हलकंसं हात हसून ठेवला. म्हणाला, तिघी एकमेकींकडे विचार बघून करूनच हसल्या बोलतेय मी. आणि त्यांनी ती थोडंसं एकमेकींना रागामध्ये मिठी म्हणाली. मारली. हो का? मग मी का वागलो तसा त्याचा विचार केलास का तू? त्याने शांतपणे विचारलं. त्यात विचार काय करायचा आहे? तुम्ही? अंजू बोलता बोलता थांबली. तिने आता थोडंसं साशंक होऊन विचारलं. तुम्ही खरंच का वागलात तसे? हे आत्ता विचारतेस तू? एवढं सगळं बोलून झाल्यानंतर? त्याने नाराजीत विचारलं. मग काय करू? कसे वागलात तुम्ही? किती वाईट वाटलं मला. तीही तोंड बारीक करत म्हणाली. सॉरी बोललो होतो ना पण मी. रुद्रांश. माहिती आहे. बरं, इट्स ओके. आता सांगा का वागलात तसे? अंजू. नाही सांगणार मी. रुद्रांश हाताची घडी घालत म्हणाला. सांगा की. अंजू त्याच्याजवळ जात म्हणाली. तो मान हलवत नाही म्हणाला आणि त्याने बाजूला बघितलं. अहो प्लीज सांगा ना. मी बोलणार नाही हां मग तुमच्यासोबत. ती थोडंसं लाडीगोडी लावून धमकी देत म्हणाली. एका अटीवर सांगेन. तो तिच्याकडे पाहत म्हणाला. तिने उत्साहाने विचारलं, कोणती अट? मी बाहेर गेलो होतो. रुद्रांश. का? अंजू. होतं एक काम आणि मी काहीतरी आणले तुझ्यासाठी. रुद्रांश. काय? तिने कुतूहलाने विचारलं. खाली फ्रीजमध्ये आहे. रुद्रांश. आईस्क्रीम? बरोबर ना? अंजूने खुश होत विचारलं. तो आता हसून म्हणाला, वा हुशार आहेस. हो मग IPS ऑफिसरची होणारी बायको आहे मी. ती कॉलर उडवत म्हणाली. तो खुश होत म्हणाला, बरं चल मग, येतेस? आत्ता? तिने घड्याळ बघत विचारलं. मग काय सकाळी सकाळी खाणार आहेस का? त्या सलोनीमुळे नीट जेवण पण गेलं नाही मला. तो वैतागून म्हणाला. मला पण. चला, आईस्क्रीम खाता खाता सांगा मला. ती उठत म्हणाली. दोघेही खाली आले. रुद्रांश आईस्क्रीम घेऊन आला. अंजू बाउल्स घेऊन आली. स्पून्स? रुद्रांशने चेक करत विचारलं. अरे विसरलेच. आलेच. अंजू उठत म्हणाली आणि पुन्हा किचनमध्ये गेली. ती स्पून घेणार तेच तिथून पाल बाहेर पडली आणि ती जोरात किंचाळली. रुद्रांश घाबरूनच ताडकन उठला. त्याने लगेच किचनमध्ये जात विचारलं, काय झालं? पाल? ती थरथरत म्हणाली. रुद्रांशने तिथे बघत विचारलं, कुठे? गेली. तीही बघत म्हणाली. किती मोठ्याने ओरडलीस पण तू, जीव गेला असता माझा. तो तिला थोडंसं ओरडत म्हणाला. ती कान पकडत म्हणाली, सॉरी. ती अचानक समोर आली आणि कोण आहे तिकडे? पूर्वी. अहिल्याबाईंनी बाहेरून विचारलं. दोघांनी घाबरून पाहिलं एकमेकांकडे. आई, तू ओरडलीस का? पूर्वीने वरून येत विचारलं. अगं मला वाटलं तू ओरडलीस. तू नाही मग कोण ओरडलं? अहिल्याबाईंनी तिला विचारलं. अंजूने रुद्रांशकडे बघत इशारानेच काय करायचं असं विचारलं. तो तिला बाहेर जा म्हणाला. ती घाबरून हातानेच नाही म्हणाली. आता दिनेशरावांनीही बाहेर येत विचारलं, काय गं, का ओरडलीस? मी नाही बाबा, पूर्वी म्हणाली. तिघेही किचनकडे वळणार तेच अंजू बाहेर येत म्हणाली, सॉरी तुमची झोपमोड केली मी. मनातून चांगलीच हादरली होती ती. अगं पण ओरडलीस का? पूर्वीने काळजीने विचारलं. ते पाल होती ना तिथे? अंजू हात मागे करत म्हणाली. तिघांनीही तिच्या हातातल्या स्पूनकडे बघितलं. तू स्पून घेण्यासाठी आली होतीस? पूर्वीने तिला विचारलं. तसं अंजूने तिच्या हाताकडे बघितलं. झालं? तोंडात मारल्यासारखं झालं तिला. ती पटकन हात खाली करत म्हणाली, नाही ताई, ते पाणी पिण्यासाठी आले होते. तिचं अडखळणं आता त्यांना विचित्र वाटलं. अहिल्याबाईंचं लक्ष तिथे ठेवलेलं आईस्क्रीम बॉक्स आणि बाउल्सकडे गेलं. सगळा कारनामा त्यांच्या लक्षात आला. त्यांनी हसून दिनेशरावांकडे बघितलं आणि खाली इशारा केला. पूर्वीने पण ते बघितलं. तिने तोंडातल्या तोंडात हसतच या दोघांकडे पाहिलं. अहिल्याबाईंनी पूर्वीला इशारा केला. तशी ती म्हणाली, कुठे आहे पाल बघू? ती किचनमध्ये जाणार तेच अंजू पटकन म्हणाली, अहो गेली असेल ती आता. चला झोपू आपण. छातीतली भीतीयुक्त धडधड कशी बशी कंट्रोल केली तिने. अगं ती पाल परत आली तर? थांब तू इथेच, पूर्वी म्हणाली. ताई? अंजू तिला थांबवण्याआधीच पूर्वी आत गेली. तिने पाहिलं तर रुद्रांश डोक्याला हात लावून उभा होता. तिने त्याच्याजवळ जात त्याचा कान पकडला. ताई? तो ओरडला. अरे पाल ओरडली वाटतं, दिनेशराव हसून म्हणाले. अहिल्याबाई पण हसायला लागल्या.
पूर्वी रुद्रांशला बाहेर आणत म्हणाली, किती मोठी पाल होती बघा. अंजू आता चांगलीच लाजली. तिला तिथे थांबवेना. ती पळतच किचनमध्ये गेली. हे तिघेही मोठ्याने हसायला लागले. आई बाबा, आता असा चोरून भेटतोय तिला. पण हा ओरडला होता तिच्यावर. रडली होती ती माहितीये? पूर्वी त्याचा कान पकडूनच म्हणाली. बाप रे, अंजूला रडवलं याने? अहिल्याबाई तोंडावर हात ठेवत विचारलं. हो, पूर्वी त्याचा कान सोडत म्हणाली. दिनेशराव मोठ्याने हसले नि म्हणाले, म्हणूनच हा आईस्क्रीमचा घाट घातला वाटतं. हुशार आहेत माझी चिरंजीव. रुद्रांशने हसून त्याच्याकडे बघितलं. हो मग, नशीब तुमच्यासारखा नाहीये, अहिल्याबाई तोंड वाकडं करत म्हणाल्या. असं त्यांनी चमकून विचारलं. काय हो, मी काय केलं? आठवा तुम्हीच. रुसून बसले की भाजीपाला घेऊन यायचे आणि म्हणायचे, आज काहीतरी स्पेशल करू. ते पण मीच करायची. अहिल्याबाई पूर्वी व रुद्रांशकडे बघत म्हणाल्या. ते दोघेही मोठ्याने हसले. जाऊ द्या हो, इथून पुढे नाही हा करणार असं. आता मस्त डिनर डेटला घेऊन जाईन मी, दिनेशराव प्रेमाने म्हणाले. चला, काहीतरीच, अहिल्याबाई लाजून म्हणाल्या. दिनेशराव मोठ्याने हसत म्हणाले, हे बघा, आपलं बघू नंतर. सध्या चालू द्या यांचं. अजून डिस्टर्ब नको करायला यांना. अजून समजूत काढायची असेल चिरंजीवांना तिची. हो हो चला. माझ्यातर्फे एक चांगली लाव ग त्याला, बिचारी माझी अंजू, अहिल्याबाई हसत म्हणाल्या आणि त्या दिनेशरावांसोबत जातात. पूर्वीने खरंच त्याला पाठीत मारलं. ताई, तो थोडासा ओरडला. आणि परत जर असं करशील तर बघ. एन्जॉय द डेट, पण लवकर झोपा. गुड नाईट. हॅव अ गुड नाईट अंजू, पूर्वी हसून मोठ्याने म्हणाली आणि ती पण झोपायला गेली. रुद्रांश आत गेला तर अंजू तिथेच हसत उभी होती. पाल, रुद्रांश हळूच ओरडला. कुठे? तशी अंजू पटकन घाबरून त्याला मिठी मारत म्हणाली. हे काय तुझ्यासमोर? आई बाबा बोलले ना आता, रुद्रांश हसत म्हणाला. अंजूने त्याच्याकडे बारीक नजर करून बघितलं आणि त्याच्या हातावर मारत म्हणाली, काय विचार करत असतील आपल्याबद्दल? हेच की, मी किती रोमॅन्टिक आहे. लग्नानंतर मजा आहे हा तुझी, तो गालामध्ये हसून म्हणाला. ती आता लाजून म्हणाली, तुम्ही ना? दोघेही हसले. ती बाजूला होणार तशी त्याने तिला घट्ट मिठी मारली. अंजू गडबडून म्हणाली, अहो काय? परत येतील. कोणी नाही येणार आता, थोडा वेळ फक्त. रुद्रांश तिच्या खांद्यावर तोंड टेकवत म्हणाला. तशी ती शहारली. तिनेही आता त्याला मिठी मारली. दोघेही बराच वेळ तसे थांबले होते. छातीतली गोड धडधड वाढलेली जाणवली तसं तिने त्याला बाजूला केलं. तो हसला तशी ती नजर चोरत त्याचा हात पकडून बाहेर गेली. बोला आता, तुम्ही सलोनीला कसं काय ओळखलं? अंजूने आईस्क्रीम खाता खाता विचारलं. तोही खातच म्हणाला, सौरभने सांगितलं होतं मला आधीच. म्हणजे सौरभचं खरंच प्रेम होतं तिच्यावर? तिने चमकून विचारलं. नाही ग, त्याचं प्रेम नव्हतं, तीच मागे लागली होती त्याच्या, तो मानेला झटका देत म्हणाला. मग लग्न? अंजू, खोटं बोलतेय ती, सायको मुलगी आहे ती. त्याच्या खूप मागे लागली होती. त्याने रिजेक्ट केल्यानंतर खूप भडकली पण होती. पण सौरभ थोडीच भाव देणार होता. त्याने तिच्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केलं होतं, तो खांदे उडवत म्हणाला. प्रेम मिळवण्यासाठी आली असेल परत, ती तिच्या विचारात हरवत म्हणाली. मलाही तसंच वाटलं होतं. रुद्रांश, तुम्हाला माहीत होतं ना ती येणारे म्हणून? अंजू, हो, खबर मिळाली होती तशी. रुद्रांश, ओके, त्यासाठीच बाहेर गेला होतात तर? अंजू, नाही, वेगळंच काम होतं माझं. घरी आलो तर ही समोर. मला माहीत होतं, पण तरी काय बोलावं ते कळलं नाही मला लगेच. ती काहीतरी घोळ घालणार आहे याचा अंदाज मात्र आला होता तिला पाहिल्यावर. तो बाऊल खाली ठेवत म्हणाला. पण छान हँडल केलं हां तुम्ही सिच्युएशन, ती कौतुकाने हसून म्हणाली. हो मग, मला सौरभने एकदा सांगितलं होतं की तिचा भाऊ एक माजलेला गुंड आहे मुंबईतला, पण अजून पकडला गेला नाही आहे. तिने कधी कुणाला कळून दिलं नाही. पण अशा गोष्टी लपतात थोडीच, आणि आज ते कन्फर्म पण झालं. तिचा भाऊसुद्धा त्याच लोकांशी मिळाला आहे ज्यांनी आमच्यावर हल्ला केला होता, तो सिरियस होत म्हणाला. अंजूने आता थोडंसं घाबरून विचारलं, ओह गॉड, मला किडनॅप करणार होते ते लोकसुद्धा हेच असावेत? रुद्रांश, ही सलोनी आपल्या आयुष्यात येणं म्हणजे नवीन संकटच समजायचं, ती टेन्शनमध्ये येत म्हणाली. खूप हुशारीने समोर जावं लागणार आहे आपल्याला, रुद्रांश विचार करत म्हणाला. अंजू थोडंसं थांबून म्हणाली, ती इथे राहिली असती तर तिचा हेतू तरी कळाला असता. मी सुद्धा हाच विचार केला होता, म्हणून तर तिला अडवत होतो. पण त्याची तशी गरज लागणार नाही आता. तो थोडंसं निश्चिंत झाल्यासारखा म्हणाला. तिने कुतूहलाने विचारलं, का? ती इथे कशासाठी आली आहे ते कळाले मला. रुद्रांश, कसं? अंजू, ती गेल्यावर बघ मी पळतच रूममध्ये गेलो.
तेव्हा रुद्रांश तिला सांगू लागला. रुद्रांश रूममध्येच पळत गेला आणि पटकन त्याने हेडफोन्स कानाला लावून बेडवर पडला. त्याने सलोनी जात असताना संधी साधून तिच्या बॅगमध्ये इलेक्ट्रिक बल्ब टाकलेली होती. आता तरी समाधान झालं ना तुझं दादा? कळलं ना की तो सौरभच आहे, सलोनी कारमध्ये बसल्या बसल्या म्हणाली. हे बघ सलोनी, तो रुद्रांश मोहिते खूप चालू चीज आहे. लोंबडीपेक्षा पण फास्ट डोकं आहे त्याचं. सलोनीचा दादा सुरेश अनुभव असल्यासारखा म्हणाला. पुन्हा तेच? आज जे घडलं त्यावरून पण तू हेच बोलतेस? दादा, तुझ्या सांगण्यावरून मी हा सगळा ड्रामा केला आणि मला पूर्ण विश्वास आहे की तो माझा सौरभच आहे. तेव्हा त्याने मला नाकारलं होतं, पण माझं भाग्य चांगलं की त्याची मेमरीज गेली. आता तो कायमचा माझा होऊ शकतो, सलोनी एकदम उत्साहात म्हणाली. बच्चा, मी तुला तिथे फक्त तो रुद्रांश आहे की नाही ते चेक करण्यासाठी पाठवलं होतं, पण तू पूर्ण अडकलीस त्याच्यामध्ये, सुरेश हताशपणे म्हणाला. मग काय करू मी दादा? मला वाटलं की माझं प्रेम कमी झालं असेल, पण आज त्याला पाहिलं ना, असं वाटलं की मी त्याला विसरलीच नाही आहे. अगदी जसा होता तसाच दिसतोय तो. मला पुन्हा एकदा चान्स मिळाला आहे आणि मी हा सोडणार नाही आहे. प्लीज, माझा हा ड्रामा मला आयुष्यभरासाठी करायचा आहे, सलोनी तोंड बारीक करून हट्ट करत म्हणाली. आणि जर तो रुद्रांश असेल तर? सुरेश, नाही आहे तो रुद्रांश. सलोनी, कळेलच आपल्याला. तू सॅम्पल आणलंस ना, की विसरलीस? सुरेश, अशी कशी विसरेन मी? माझ्या दादांनी सांगितलेली कोणतीच गोष्ट विसरत नाही मी. त्याच्या रूममध्ये जाऊन गोळा केलेत त्याचे केस. ते कॅमेराज पण कसे सेट केलेत माझं मला माहिती. काय काय काम करायला लावतोस तू दादा, ती डोक्यावरचा घाम पुसत म्हणाली. सॉरी बच्चा, पण तो रुद्रांश आहे की नाही हे कळणं खूप गरजेचं आहे. एकदा ही DNA टेस्ट होऊ देत. तो जर रुद्रांश निघाला तर तो जगणारच नाही जास्त दिवस. सुरेश विकृतपणे हसत म्हणाला. आय डोंट केअर. तो जर खरंच रुद्रांश असला ना, तरी मला राहायचे त्याच्यासोबत. तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. मी समजेन की माझा सौरभ आहे माझ्यासोबत. मला फक्त तो हवा आहे. तो हवा मला, ती ठामपणे म्हणाली. बच्चा ऐक ना, अगं तू तर त्याच्या प्लॅनमध्ये फसशीलच, पण मलासुद्धा फसवशील तू. तुला अजून माहीत नाही आहे तो कसा आहे. तू स्वतः त्याच्या रूममधल्या फुटेज बघशील तेव्हा कळेल. आणि बॉससमोर काय बोलू मी? सुरेश तिची समजूत काढत म्हणाला. तुला जे बोलायचे ते बोल दादा, आणि मला काहीही पडलं नाही आहे त्या फुटेजचं. तसंही माझं तिथे राहणं तुझ्याच फायद्याचं आहे ना. जर तो रुद्रांश असेल तर मला त्याच्यावर नजर पण ठेवता येईल, सलोनी भुवया ओढून हसत म्हणाली. नाही, त्यासाठी तू तिथे राहण्याची काही गरज नाही. कॅमेरा आहेच, पण तो वर बसलेला माणूस दिसतोय ना, तो सुद्धा आहेच त्याच्यावर नजर ठेवायला, सुरेश वर हात करत म्हणाला. रुद्रांश उठला आणि कंबर वाकून सहज तिरकी नजर करून बघितलं तर खरंच एक माणूस त्याच्या विंडोच्या अगदी समोरच्याच बिल्डिंगमध्ये उभा राहून नजर ठेवून होता. तो पुन्हा सलोनीचं बोलणं ऐकू लागला. दादा प्लीज प्लीज, सलोनी. हे बघ सुरेश, प्लीज, सलोनी सॅड फेस करत म्हणाली. सुरेश एक निश्वास सोडला आणि म्हणाला. आता घरी जाऊ आपण. मला आधी बॉससोबत बोलू देत. ते म्हणतील तेव्हा बघू. तू खरंच बोलशील ना माझ्याबद्दल? सलोनीने खुश होऊन विचारलं. हो बच्चा, तू नेहमीच असा फायदा घेतेस तुझ्यावर असलेल्या प्रेमाचा. पण काय करू, एकुलती एक परी आहे माझी, सुरेश प्रेमाने म्हणाला. ती त्याला मिठी मारत म्हणाली. आय लव्ह यू दादा. लव्ह यू टू बच्चा, सुरेश म्हणाला आणि मग त्याने गाडी सुरू केली. मी म्हणून चिडलो होतो तुझ्यावर आणि ते सगळं बोललो, जेणेकरून कॅमेरामध्ये पण रेकॉर्ड होईल आणि त्या नजर ठेवणाऱ्या माणसाला डाऊट येणार नाही, रुद्रांश सुस्कारा सोडत म्हणाला. बापरे, किती ते प्रयत्न तुमचं गुपित उघड करण्यासाठी. कॅमेऱ्यामुळे मला आता रूममध्ये पण येता येणार नाही, अंजू तोंड पाडत म्हणाली. रुद्रांश हसला. काय झालं, हसलात का? अंजू, ते कॅमेराज राहिले असतील तर ना, तो गूढ हसून म्हणाला. म्हणजे? अंजू, मी जो टॉवेल फेकला होता ना, त्याने एक कॅमेरा कव्हर केला गेला आणि दुसरा कॅमेरा फ्लॉवर पॉटमध्ये होता, जो मी रागाच्या भरात फेकला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले, रुद्रांश गालामध्ये हसत म्हणाला. अंजू आता थक्क होऊन बघत होती त्याच्याकडे. अशी का बघतेस रुद्रांश? तो माणूस खरंच म्हणाला. तुमचं डोकं खरंच लोंबडीपेक्षा फास्ट चालतं, ती भारावून त्याचं कौतुक करत म्हणाली. असं काही नाही आहे, रुद्रांश मानेला झटका देत म्हणाला. असंच आहे, अँड आय एस सो प्राऊड ऑफ यू, ती खुश होऊन हसत म्हणाली. थँक्यू, रुद्रांश झुकत म्हणाला आणि तिच्या बाऊलमधली आईस्क्रीम घेणार तेच ती बाऊल मागे घेत म्हणाली.
अहं, हे सोडून बोला. देईन मी. बघ हां, नाही म्हणायचं नाही परत. रुद्रांश मिश्किल हसत म्हणाला. अंजूला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला. ती त्याच्या हातावर मारत म्हणाली, तुम्ही न्या. इथे संकट अजून टळलेलं नाही आहे. ते DNA टेस्ट करतील त्याचं काय? त्यांना आता खरंच कळलं तर तुमच्याबद्दल? मी बाहेर कशासाठी गेलो होतो मग? ज्या हॉस्पिटलमध्ये सॅम्पल दिले त्या डॉक्टरला भेटून आलो आहे. त्यांना नाही कळणार माझ्याबद्दल. डोंट वरी. रुद्रांश तिचं टेन्शन हलकं करत म्हणाला. अंजूची कळी खुलली लगेच. पण परत टेन्शनमध्ये तिने विचारलं, तो नजर ठेवणारा माणूस? त्याला पण नेला पकडून कधीच. तो हात वर करून आळीपिळी देत म्हणाला. आणि ती इलेक्ट्रिक बघ, ती जर सलोनीच्या हाती लागली तर? त्याचा पण बॅकअप प्लॅन ठेवलाच असेल तुम्ही. अंजूने पुन्हा विचारलं. रुद्रांश हसला आता. किती काळजी करत होती ती त्याची. तो मग तिला माहिती देत म्हणाला, ती रिमोट कंट्रोल्ड इलेक्ट्रिक बग आहे ती. इतर काही हो न हो, या सलोनीचा हा एक चांगला फायदा झाला. ती बग आता मला वाटेल तेव्हा आणि वाटेल तशी वापरता येणार आहे. खूप महत्त्वाचे पुरावे लागतील हाताला. आणि जर असं वाटलंच की तिचं काम झाले तर छोटासा ब्लास्ट आणि ती गायब. त्यांच्या हाती त्याचा कणही लागणार नाही. अंजू आता अवाक होऊन बघत होती त्याच्याकडे. त्याने भुवई उडवत काय विचारलं. हॅट्स ऑफ टू यू मिस्टर रुद्रांश मोहिते. ती माणसे उगीच नाही एवढी हात धुवून मागे लागली तुमच्या. किती किती डोकं चालतं तुमचं. ती एकदम फ्लॅट झाल्यासारखी प्रशंसा करत म्हणाली. या फील्डमधल्या प्रत्येकाचं डोकं असंच असतं. म्हणून तर इथे आहोत ना. तो क्रेडिट घ्यायचं टाळत म्हणाला. ते आहेच. तुमचा झाला फायदा. पण माझं काय? ती सलोनी परत येणार आपल्यामध्ये. ती तोंड वाकडं करून म्हणाली. येऊ देत की मग. रुद्रांश. असं कसं येऊ देत? तिने चिडून विचारलं. तू का टेन्शन घेतेस? मी आहे ना. तो तिला धीर देत म्हणाला. तरी तिच्यासमोर आपल्याला ना नीट बोलता येणार ना नीट भेटता येणार. आणि आपलं लग्न? ते तर कधी होईल देवच जाणे. अंजू बारीक तोंड करत म्हणाली. रुद्रांश हसला आणि तिला मिठीत घेत म्हणाला, आपलं लग्न होणार. अशा कितीही सलोनी येऊ देत मग आपल्या आयुष्यात. हो, थोडी वाट पाहावी लागेल, पण आपण एकत्र येणारच. मला खूप भीती वाटते हो. ती त्याच्या छातीवर हात ठेवत म्हणाली. कसली? रुद्रांश. ते लोक हात धुवूनच मागे पडलेत तुमच्या. त्यांना जर खरंच कळलं तर तुमच्याबद्दल? तिने थोडंसं शहारून विचारलं. तिला दडपण आलेलं लगेच कळलं त्याला. तो तिच्या डोक्यावर कुरवाळत म्हणाला, नाही कळणार. आणि कळेल तेव्हा बघू तेव्हा. आत्ताच का टेन्शन घ्यायचं त्याचं? तरी मी तुमच्यापासून दूर राहण्याचा विचार पण नाही करू शकत. तुम्हाला जर आता परत काही मी नाही जगू शकणार तुमच्याशिवाय. ती त्याला घट्ट बिलगत भरल्या आवाजात म्हणाली. मला काही होणार नाही आणि आपलं लग्न पण होणारच. मला विश्वास आहे त्याच्यावर. आणि स्वतःवर सुद्धा. रुद्रांश वर बघत म्हणाला. आणि मला तुमच्यावर विश्वास आहे. अंजू मान वर करत म्हणाली. त्याने हसून पाहिलं तिच्याकडे. तिच्या डोळ्यात खरंच त्याच्यावरचा दृढ विश्वास दिसत होता. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तशी ती स्थिर झाली. तो हळूच पुढे झुकणार तेच ती पटकन मागे झाली. तो आता खळखळून हसू लागला. अंजूने थोडंसं लाजूनच पाहिलं त्याच्याकडे. त्याचं ते निखळ हसणं पहिल्यांदाच बघत होती ती. खूपच हँडसम वाटत होता तो. तिला राहावलं नाही. तिने पटकन पुढे होऊन त्याच्या गालावर किस केला. आता आश्चर्यचकित होण्याची बारी त्याची होती. त्याने गालामध्ये हसत पाहिलं तिच्याकडे. ती तर आता जाम लाजली. तिने डोळे बंद करूनच त्याला मिठी मारली. तो हसून समाधानाने म्हणाला, ती सलोनी आल्यावर मी या गोड क्षणांना मुकणार. सलोनी कधी येईल माहीत नाही. पण आपल्याला खूप हुशारीने वागावं लागणार आहे. अंजू तशीच थांबत म्हणाली. तू आहेस ना माझ्यासोबत? रुद्रांशने विचारलं. ऑलवेज. ती त्याच्या छातीवर डोकं घुसवत म्हणाली. तेवढ्यानेच त्याच्या अंगातून हवीहवीशी लहर गेली. त्याने कंट्रोल केलं स्वतःला. झालं तर मग मी आता दुप्पट जोमाने माझं काम करेन. लवकरात लवकर ही केस संपवायची मला. म्हणजे घरच्यांना पण माझ्याबद्दल सांगता येईल. आणि रुद्रांश बोलता बोलता थांबला. आणि अंजू. आणि आपल्याला लग्न पण करता येईल. रुद्रांश. मी खूप वाट पाहते त्या दिवसाची. ती एक सुस्कारा सोडत म्हणाली. मी पण. रुद्रांश तिला घट्ट मिठी मारत म्हणाला. आणि त्यानेही डोळे बंद केले. बराच वेळ गेला त्यांच्या एकमेकांच्या उबदार मिठीत. दोघांनाही उठावंसं वाटत नव्हतं. नंतर रुद्रांश डोळे उघडून बोलणार तर अंजू झोपलेली होती. तो हलकासा हसला. त्याने हळूच तिला बाजूला करत मागे टेकवलं. आईस्क्रीम खाल्लेलं बाउल्स वगैरे तो आत ठेवून आला.
तो मग अंजूला अलगद उचलून घेऊन वर गेला. त्याने तिला बेडवर नीट झोपून तिच्या अंगावर पांघरून टाकलं. तो तसाच तिला पाहत बसला. समाधानाने भरून निघाला होता तिचा तो गोरापान चेहरा. त्याने प्रेमाने तिला कुरवाळून तिच्या कपाळावर आल्हादपणे ओठ टेकवले. इकडे सलोनीला घरी सोडून सुरेश बॉसच्या अड्ड्यावर गेला. तुझ्या बहिणीला एक काम नीट करता आलं नाही. एकही कॅमेरा काम करत नाहीये, बॉस त्रागा करत म्हणाला. बॉस, तिने व्यवस्थित लावले होते, सुरेश नरमाईने म्हणाला. व्यवस्थित? त्या मोहित्याला 1 मिनिट लागला नाही ते कॅमेरे ओळखायला. त्याने ड्रामा केला, पण त्याला काय वाटलं? मी असा सहज विश्वास ठेवेल त्यावर? बिलकुल नाही, तो हाताच्या मुठी आवळत म्हणाला. बॉस, DNA टेस्ट पण निगेटिव्ह आली, सुरेश कसाबसा अवंडा गिळतच म्हणाला. तो आता खेकसलाच. अशी कशी निगेटिव्ह आली? तिने त्याचेच केस आणले होते ना, की चुकून? नाही बॉस, त्या बाबतीत तिची चूक होणार नाही. तिने त्याच्याच रूममधून केस गोळा केले होते, सुरेश तिच्यावर ठाम विश्वास दाखवत म्हणाला. नाही सूर्या, कुठेतरी काहीतरी चुकते. मला अजूनही वाटते की तो रुद्रांश मोहितेच आहे, तो त्याच्या भुवया जुळवून म्हणाला. बॉस, कदाचित तुम्हाला जे वाटते ते चुकीचंही असेल, सुरेश हळूच म्हणाला. नाही, तो जोरात ओरडला आणि पुढे चवताळून म्हणाला. तुला नाही कळणार हे, कारण तू त्याला ओळखत नाहीयेस. मी खूप जवळून पाहिले त्याला. त्याचं डोकं किती फास्ट चालते ना याचा अंदाज नाही आहे तुला, म्हणून तू हे बोलतोयस. बकरीचं कातडं पांघरून वावरणारा वाघ आहे तो. माझं आयुष्य बर्बाद करून तो तिकडे सुखाने जगतोय. असा सहजासहजी तर त्याला सोडणार नाहीये मी. शेवटचं वाक्य तो तिथल्या टेबलावर हात आपटत म्हणाला. बॉस, तुम्ही शांत व्हा, सुरेश त्याला शांत करत म्हणाला. पण त्यालाच धडकी भरली होती मनात. रुद्रांशला तोही ओळखतच होता चांगला. सूर्या, शांत नाही राहू शकत मी. माझ्या अंगात बदल्याची ती जी आग धगधगतीये ना, ती मला झोपून देत नाही रे रात्रीचं. कधी एकदा त्याचा काटा काढतोय असं झालंय मला. तो सैरभर होऊन हातावर हात चोळत म्हणाला. बॉस, तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझा माणूस आहे ना तिथे, त्याला मी नीट नजर ठेवायला सांगितले त्याच्यावर, सुरेश म्हणाला. तसा तो माणूस मोठ्याने हसायला लागला. काय झालं बॉस, सुरेशने गडबडून विचारलं. तुला अजूनही वाटतं तो माणूस जाग्यावर असेल, त्याने कुस्तीतपणे विचारलं. हो बॉस, तो सुरेश, कॉल लाव त्याला, तो बसत बोलतो. सुरेशने त्याच्या माणसाला 1दा 2दा 3ऱ्यांदा कॉल लावला आणि मग नजर चोरून त्याच्याकडे बघितलं. काय झालं, उचलत नाहीये ना, त्याने नजर रोखून विचारलं. सुरेश नरमाईने मान हलवत नाही म्हणाला. काय म्हटलं होतं मी तुला, त्याला कधीच उचललाय असणार आहे त्याने. घारीसारखी नजर ठेवून असतो आजूबाजूला. त्याची ती चांडाळ चौकडी पण 24 तास पहारा देऊन असेल. त्याच्या नजरेतून असं काही सुटणं शक्यच नाही. काहीतरी वेगळं करायला पाहिजे, तो दूरवर नजर लावत म्हणाला. बॉस, एक सुचवायचं होतं, सुरेश. बोल. तो सलोनीचा ड्रामा चालू ठेवला तर घरात राहून सगळी माहिती देऊ शकेल ती आपल्याला, सुरेश उत्साहात म्हणाला. अरे सूर्या, तुला कुणी डॉन बनवला हा प्रश्न पडतो कधी कधी मला. एवढं सगळं बोललो मी तुला तरी तू अजून तिथेच, तो आता वैतागून म्हणाला. मला समजलं नाही बॉस. सुरेश, एव्हाना तुझ्या बहिणीचा ड्रामा पण उघडा पडला असणार त्याच्यासमोर. तिचा आता काही उपयोग नाही तिथे जाऊन. तू जा घरी, मी बघतो काय करायचं ते. मलाच काहीतरी मोठं करायला हवं जेणेकरून तो आपल्या जाळ्यात अडकेल, तो मनाशी काहीतरी डरवत म्हणाला. चेहऱ्यावर क्रूर भाव होते आता. त्याची कमजोरी बॉस. सुरेश, त्याची पूर्ण फॅमिलीच त्याची कमजोरी आहे, पण फॅमिलीला नुकसान नाही पोचवायचं मला, तो म्हातारा सोडून, तो हाताच्या मुठी आवळत म्हणाला. फॅमिलीबद्दल कुठे बोलतोय मी बॉस, सुरेश गूढपणे हसत म्हणाला. त्याने सुरेशकडे बघितलं. दोघेही एकमेकांकडे बघून कुटील हसले. बरोबर विचार करतोयस तू. लास्ट टाईम फसलो, पण आता नाही. बघू, तू घरी जा आता. तो, ठीक आहे बॉस, माझी काही मदत लागली तर मी आहेच, एवढं बोलून सुरेश गेला. तो माणूस तिथेच विचार करत बसला. अंजूला सकाळी जाग आली. तिने पाहिलं तर ती बेडवर होती. मी इथे कधी आले, तिने स्वतःलाच विचारलं. तिला मग रात्रीचे रुद्रांसोबतचे क्षण आठवले. चेहऱ्यावर लगेच गोड हसू पसरलं. मोहिते पाटलांनी आणलं असणार, ती स्वतःशी बोलून हसली आणि बाथरूममध्ये गेली. अंघोळ करून तिने पियाला कॉल लावला आणि त्या तिघींसोबत बोलत बसली. पिया, असं कसं ओरडले तुझ्यावर, त्या घरचे सगळे असेच आहेत का? अंजू, सगळे म्हणजे कोण? पियाने जीभ चावली. मधू व ईशाने तिला मारलं. पिया, अगं सौरभबद्दलच बोलत होते मी.
आधी पण चिडले होते ना तुझ्यावर? अंजू: ओके. हो बघ ना, रागावर कंट्रोल नाही आहे यांचा. पिया: जाऊ दे, लग्नानंतर तू आणशीलच जाग्यावर. अंजू: चांगलीच, मला फक्त चान्स भेटू देत. चौघीही मोठ्याने हसल्या. मधू: ती सलोनी गेली ते बरं झालं, तेवढाच तुम्हाला एकांत भेटला. ईशा: हो ना खरंच, पण मज्जा आहे हा एका पोरीची. एवढ्या टेन्शनच्या पिरियडमध्ये पण आईस्क्रीम डेट. वा. अंजू लाजून हसली आणि म्हणाली, बघ की, मला कसं मनवायचं आता कळले त्यांना. पिया: पण नेहमीच लगेच माफ करत जाऊ नकोस, नाहीतर तुला गृहीत धरूनच वागतील ते. देवचं पण असंच असतं, त्याला माहिती आहे ना मी लगेच ऐकते ते. अंजू: सौरभ देव सारखे नाही आहेत, त्याच्यापेक्षा चांगले आहेत. पिया: हो का मॅडम, लवकरच पार्टी बदललीत तुम्ही. सांगते तुमच्या भावाला. अंजू: सांग हा सांग, ते काही बोलणार नाहीत. बस ते सोड आणि मला सांग काय घडलं ते. पिया: कशाबद्दल? अंजू: तू मगाशी विषय बदललास, माझ्या लक्षात आलं नाही असं समजू नकोस, कळलं ना? तू समीरबद्दल बोलत होतीस ना? पियाने मधू व ईशाकडे बघितलं. ईशा: सोड ना अंजू, नको त्याचा विषय. अंजू: म्हणजे नक्कीच काहीतरी घडले, सांगताय की मी विचारू त्याला? पिया: ए बाई, जास्त काही नाही झालं ग. पियाने तिला घडलेलं सगळं नाही, थोडंसंच सांगितलं. अंजू: हा समीर ना, मी बोलतेच आता त्याच्यासोबत. मधू: कशाला आता काही बोलू नकोस, आपल्या मॅडमला जी अक्कल यायची आहे ती आली आहे. ईशा: हो बरोबर, तू त्याला बोलणार नाहीयेस काही, नाहीतर मी बोलणार नाही तुझ्यासोबत. अंजू: बरं नाही बोलत, पण तू ठीक आहेस ना? ईशा: हो मी ठीक आहे, आणि या दोघी आहेतच. तू फक्त त्या सलोनीला घरात घुसून देऊ नकोस, आणि आलीस तर आम्हाला बोलव. अंजू: घरात घुसायला हे घर उघडं राहिलं तर ना, आम्ही आजच गावी जातोय. पिया: तरी पण अंजू, काळजी घे प्लीज. मधू: हो, आणि जर आमची काही मदत लागली तर लगेच सांग, आम्ही आहोत. अंजू: हो माहिती आहे मला, पण आपल्याला काही करावंच नाही लागणार, ते आहेत ना. पिया: कोण? अंजू गडबडली आणि मग स्वतःलाच टपली मारून म्हणाली, अगं सौरभ. अजून कोण? पिया: ओके. अंजू: बरं चला बाय, बोलू नंतर. ईशा: तिकडे केलीस की कर फोन. बाय, टेक केअर. अंजू: बाय अँड मिस यू. मधू: अरे, मला वाटलं सौरभ आमची आठवण येऊ देणार नाहीत. अंजू: गप ग, ठेव आता. तिघी तिकडून मोठ्याने हसल्या आणि मग बाय करून कॉल कट केला. अंजूने मोबाईल बेडवर टाकला. ती खाली जाणार ते समीर आत येत म्हणाला, फ्री आहेस का? बोलायचं होतं थोडंसं. मला माहिती आहे तुला काय बोलायचं ते. अंजू कपाळावर हलकी आठी पाडत म्हणाली. तिला खरं ओरडायचं होतं, पण तिने कंट्रोल केलं. आय एम सॉरी अंजू. थांब, समीर म्हणाला आणि दरवाजा लावून आत आला. काय करतोस तू? अंजूने गोंधळून विचारलं. तू खाली बस आधी, समीर पुढे जात म्हणाला. अरे पण. अंजू: बस ना प्लीज, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मला, तो विनवणी करत म्हणाला. अंजू मग बेडवर बसली आणि म्हणाली, बोल, काय बोलायचे? मला मला ईशासोबत तसं वागायचं नव्हतं, तो खिन्नपणे म्हणाला. मग का वागलास? तिला किती त्रास झाला माहिती आहे? अंजू: त्रास व्हावा म्हणूनच तसा वागलो मी. समीर: काय म्हणजे? अंजूने चमकून विचारलं. तुझ्या बर्थडेच्या दिवशी मी तुमचं बोलणं ऐकलं होतं. ईशाला मी आवडायला लागलो वगैरे, म्हणून मी आज तिला इग्नोर करत होतो, तिच्याशी रूडली बोलत होतो, जेणेकरून तिला वाईट वाटो, माझा राग यावा आणि माझा विषय डोक्यातून काढून टाकावा, तो शांतपणे म्हणाला. तिने आता अजूनच गोंधळून विचारलं, अरे पण का? ती एक चांगली मुलगी आहे, आणि यावेळेस तिच्या फिलिंग्स जेन्युअस आहेत रे. तिच्या डोळ्यातच दिसतं ते. ती कितीही चांगली मुलगी असली तरी मी तिला माझ्या आयुष्यात नाही येऊन देऊ शकत. समीर: का? अंजू: कारण. समीर उठला आणि दरवाजा उघडून बाहेर बघितलं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.